आमच्या मलकापूर मतदारसंघातील नांदुरा ते भुईशंगा या गावाला जोडणारा रस्ता मागील 2 महिन्यापूर्वी बांधण्यात आला। मी मागच्या वेळेस सुद्धा या रस्त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं हा रस्ता 6 महिन्यापेक्षा जास्त टिकणार नाही। फक्त 2 इंचाचा डांबरचा लेअर या रस्त्यामध्ये टाकलेला होता। कोणतेही चांगले खाली रस्त्याच्या सोलिंग करण्यात आले नव्हते। तर आता त्या रस्त्याचे रिझल्ट दिसायला लागले। या रस्त्याला जागोजागी खड्डे पडायला सुरुवात झाली। मी दाखवणारच आहे मागच्या व्हिडिओ मध्ये। आता पाहू शकता किती धोकादायक वळण आहे। रातच्या वेळेत जर कोणी आला तर सरळ इकडे गाडी घेऊन या खड्ड्यामध्ये जाऊन त्याचा अपघात होऊन जीव जाऊ शकतो। अशा प्रकारचे अपघातग्रस्त रस्ते बांधण्याचं काम आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट इंजिनियर आणि त्याला सहकार्य करणारे आमचे भ्रष्ट लोकप्रतिनिधी करत आहे, ज्यांना नागरिकांच्या जीवाची कुठलीही पर्वा नाही। आता आपण समोर पाहू, रस्त्याचं काम अनेक ठिकाणी खराब झालेलं आहे। 2 महिन्यामध्ये आमच्या मलकापूर मतदारसंघामध्ये बांधण्यात आलेले रस्ते जर फुटायला लागत असतील तर हा जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा अक्षरशः या लोकप्रतिनिधींनी सुराळा केला आणि या जनतेसंग एक प्रकारचा विश्वासघात हे लोकप्रतिनिधी करत आहे। पाहू शकता आपण 2 महिन्यामध्ये रस्ते फुटायला लागले आणि समोर या पुलाखाली रस्त्याचं कुठलंही डांबरीकरण झालेलं नाही। पाहू शकता आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे निकृष्ट रस्ते आमचे भ्रष्ट इंजिनियर बांधतात। हा सर्व कमिशनचा खेळ चालू आहे या राज्यामध्ये। माझी जनतेला विनंती आहे, यांना न घाबरता यांच्या विरोधात प्रखरपणे बोला आणि आपल्या गावाचा जर रस्ता बांधताना यांना विरोध करा। यांना एस्टिमेट पाहिल्याशिवाय काम करू देऊ नका। प्रत्येक इंजिनियरला एस्टिमेट नुसार काम करायला भाग पाडा। हा तुमचा आमच्या टॅक्सचा पैसा आहे आणि या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी जिथं दिसतील तिथं त्यांना जवाब विचारा। त्यांना घाबरू नका, ते आपले सेवक आहे, आपले नौकर आहे। आपण त्यांना पगार देतो, त्यांना काहीच घाबरण्याची गरज नाही। पाहू शकता आपण या रस्त्याचं पूर्णपणे डांबरीकरण सुद्धा झालेलं नाही। पहा इथं अनेक गाड्या स्लिप होऊन पडतात। रातच्या टाइमला गावकरी जर जात असतील तर त्यांच्या गाड्या स्लिप होऊन पडतात आणि दोन्ही साईडनं अपघातग्रस्त वळण आहे। मागच्या आपण पाहिलंच आहे केवढा मोठा खड्डा दाखवलाय। जर गाडी आली तर सरळ खड्ड्यामध्ये जाऊन अपघात होतो आणि यांना नागरिकांच्या जीवाची कुठली पर्वा नाही। फक्त यांना नागरिकांचे मते पाहिजे। इलेक्शन आलं की यांना नागरिकांची पर्वा दिसते, नंतर नागरिक मेला काय वाचला काय यांना काहीच घेणं देणं नाही। पाहू शकता आपण कशा प्रकारचा रस्ता हा फुटायला लागला। पहा 2 महिन्यामध्ये ज्या रस्त्याच्या साईड पूर्णपणे निघायला लागल्या, हे पाहू शकता। हाताने हा रस्ता उखडला जातो। 2 महिन्यापूर्वीच बांधलेला आमच्या भ्रष्ट इंजिनियरांनी हा रस्ता फक्त 2 इंचाचा डांबरचा लेअर टाकलेला आहे आणि या खाली यांनी कुठलीही टाकलेली नव्हती। हे ऑइल मिक्स डांबर आहे, हे ओरिजिनल डांबर नाही। हा रस्ता आता 6 फुटाचा होता, आता खतम होत यातला 5च राहिला। आता 1 महिन्यामध्ये हा रस्ता राहणार नाही, गायब होऊन जाईल, म्हणजे रस्ताच गायब होईल।